आई हो, आईने सांगितलं, आईने विचारून सांग काय काही बोलली तर त्याकडे लक्ष देऊ नको, कारण की हे सगळं सहजासहजी स्वीकारणार नाही. येथे बाय. बाई काय हा पसारा करून ठेवलाय घरी. तरी अंजूला बजावून गेले होते पसारा आवड म्हणून घर नीट नाही. अंजू बसली असेल मोबाईल बरोबर. तू कुठे थांबली होतीस मागे? अहो मी तुमची पिशवी माझ्या हातात राहिली, तीच द्यायला आले. तुझ्याकडेच राहिली होय. ये ये नाही निघते मी. अगं ये ग. नाही माझ्या पण घरी काम आहे. अगं ये पैस थोडा. काय म्हणतेस? अहो ती डोकरांची वैशाली भेटली नसतात, तिनंच तर थांबवलं. काय म्हणत होती? त्या आपल्या घरची आपल्या नंदेची कथा सांगत होती. हे काय घरात पसारा आवरण्यात तूच काम करतेस वाटतं. असं नाही गं, असंच असतं सुजाता. घरोघरी हीच गो. आजकालच्या वलकरणींचं काही खरं नाही बघ. पगार मागतात कामाच्या नावानं मात्र बंद हो. कधी कधी असा कंटाळा येतो, त्यांना हे कर ते कर सांगण्याऐवजी आपली कामं आपणच केली नाही. त्यातल्या त्यात आमची अंजू बदली. मोलकरीच्या नात्यानं वागत नाही ती. काही सांगावं लागत नाही तिला. आता कधीतरी मोबाईलच्या आणि टीव्हीच्या नादात सगळंच विसरते ती गोष्ट वेगळी. त्यातल्या त्यात भाग्यवान आहेस काय तू? नाहीतर माझ्या घरची एक नंबरची काम चुकार केली. आता सगळी माणसं सारखी नसतात. आता आपल्या दोघींचे मिस्टर सरकारी नोकर. काय म्हणतात सरकारी माणसं? कामाच्या ठिकाणी काम चुकारपणासाठी झोपा काढून फुकटचा पगार घेणारे म्हणजे सरकारी नोकर. अशा तऱ्हेचा रंग वाजवतात ना सरकारी माणसाच्या नावाने. हो ग, पण सगळेच सरकारी कर्मचारी झोपाळू काम चुकार असतात असं नाही. आमच्या यांच्याबद्दल तर बोलायची हिंमतच होणार नाही कोणाची. इतके कामासू आहे ते. ऑफिसमध्ये तर एक मिनिट देखील स्वस्त बसत नाही. तर पण घरी आल्यावर देखील काही ना काही उत्सवाची गरजच असते. अहो खरं तुझे मिस्टर बुद्धी घ्यायला. नाहीतर आमचे घरी आले टीव्हीचा रिमोट घेऊन चायनाला बदलत लोळत पडतात पडद्यावर. नाहीतर दोषींच्या सांगतील पत्ती कुठे तिथं टवाळके करून वेळ घालवतात. इतरांच्या टवाळक्या करता करता प्रत्येक बसणाऱ्या नवऱ्यांना घरी मसाला कुटायला लावायला हवं. तेवढीच आपली बायकोला मदत करायची राहिली बाजूलाच. सारखी माझ्या कटकट. ते म्हणतात मोकळ्या प्रमाणात खूपच चाललेली आहे. जराच्या दाखीने काम करायचं. अंगातून घाम गेला का पडवळा प्रमाणात सडपातळ होशी. या वयात देखील आपली बायको कोवळ्या शेंगेप्रमाणे सडपातळ दिसावी असं वाटत असेल बहुतेक तुझ्या मिस्टरांना. अर्चना, अगं बोलता बोलता आपण आपल्या घरच्या बोलकरीचा विषय आपल्या नवऱ्यांवर दिसतो. आणि एक गोष्ट मात्र ही मालक आणि माझी मिसेस आहे. घरच्या प्रमाणे माझी बायको तिकडचे. आपल्या जॉब पराठा झालेले चालले नाही. जास्त हॉबी त्यालाच कामावं दे. अशा तऱ्हेने नोकर माणसंच नव्हे तर सगळीजण वागतात. नोकर माणसानेच त्याच्या घरी दरडे झोपल्याचं बातम्या आपण पेपरमध्ये वाचतोच ना. नीतिमत्ता पायदळी तुडवून माणुसकीचा मुर्दा पाडताना कोणाला काहीच वाटत नाही. आजच्या वर्तमानपत्रातली बातमी वाचली तशी. एका म्हाताऱ्या जोडत्यानं पोटच्या पोरेप्रमाणे सांभाळलेल्या नोकराला दोघांचा खून केला पैशासाठी. कालच्या पेपरात तर भयंकर बातमी आली होती. एका करोडपती नवऱ्यानं बायकोच्या मायराकडून हुंडा आणला नाही म्हणून तिच्या अंगावर रॉकेल ओतून चाललं. आजकाल पैशासाठी माणुसकी सोडून वागायला लागले. एक बरं बाई आपल्या नवऱ्यांना पैशाचा अभ्यास नाही म्हणून. नाहीतर आपल्यावर देखील तीच वेळ आली असती सोडून म्हणायची. सगळे नवरे सारखे नसतात. एकीकडे पोटातील भुकेची आग गरिबांच्या डोक्यात सुरभीन पेटवते तर दुसरीकडे
मंडळी दुसऱ्यांचे दोष दाखवण्यात वेळ वाया घालवतात, मात्र चांगले संस्कार घडवणाऱ्या माणसाला मदत करायला अपवादानेच पुढे येतात. आजकालच्या मुलांना काही चांगलं सांगायला गेलं तरी ती मुलं इतरांबरोबर आपल्या आई-वडिलांचा राग करून त्यांचे बोलणे टाळायला येतात. आता तुमच्या लेकराचं बघा, चांगलं परंतु तिथे सासरी मिळत नाही. असं आले पाहिजे म्हणायला. अर्चना, तुला हे कसं कळलं? ती शेजारची घाणेकरी परवा वाटेत भेटली होती. एक नंबरची चोंबडी आहे. आजकाल चांगल्या गोष्टी कोणी कोणाला सांगत नाही, परंतु असल्या गोष्टीचा बदल जगात लवकर होतो. रेखा राहुल माहेर घातले ना, हे मी तुम्हाला सांगायला नको. रेखाला माहेर घेऊन नका, समजावून सासरी पाठवा, नाहीतर मागावून पश्चाताप करण्याची वेळ येते. अहो, जगातले संसार मिळण्याची उदाहरणं बघितलेत तर मग कधी कधी मुलांच्या नाहीतर मुलींच्या आईवडिलांमुळेच मिळलेले असतात असं म्हणतात. येऊ मी येते ना, तुमची पिशवी देते हो. माहिती आले ते कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी इथे त्याची बोंबाबोंब झाली. रेखाच्या अशा या विचित्र वागणुकीमुळे रात्रभर डोळ्यात डोळा लागत नाही. त्याच्या मनाची होणारी घालणं सुद्धा अंजू, ए अंजू. येस मॅडम. अंजू, अंजू, तू या ड्रेसमध्ये? अहो, असं बॉम्ब ठेवण्यासाठी काय होते माझ्याकडे? तू आमच्या घरची मोलकरीणच आहेस ना? हो. नक्की? हो. कुठल्या सिनेमातली हिरोईन तर नाही? अरे या, मी सिनेमातली हिरोईन वाटते का? या अशा ड्रेसमध्ये बघितल्यावर खरंच मी हिरोईन दिसते. हिंदी सिनेमातली की मराठी नाटकात? आता तोंड बघ. माझं नाही मग काय माझं? असं रागवता का गं मॅडम माझ्यावर? आणि मी घरकाम करणारी असली तरी माझ्या नवऱ्याची मी हिरोईनच आहे ना. नवरा अगं लग्न व्हायचंय ना? अहो, त्यासाठी मी हिरोईनचा प्रयत्न करते ना. एखाद्या हिरोईनला बघितल्यावर खुश व्हायला हवा तो. तू खूप छान दिसते आहेस एखाद्या हिरोईनसाठी असं बोलायला हवा तो. आता तुझ्या पुढे काय बोलू मी? तुम्ही काहीच बोलू नका. ही सगळी आपल्या बॉबीसाईची कृपा. ये तो सिर्फ सुरुवात है मॅडम, आगे आगे देखो होता है क्या. मी जरा कुठे बाहेर गेले तर तुला एकटीला पाहून थोडी झपाटलं ते काय? अगं, आपल्या बॉबीताईनेच मला नव्या युगाचा नवा मंत्र देऊन सापडला. आज अचानक मी त्यांच्या काय भानगडा? सांगत नाही मॅडम, लफडा आहे लफडा. 8 वर्षी लफडी करायची पुरुषांची मक्तेदारी मोडून काढायचा निर्धार आहे आमचा. आजवर पुरुषांनी बायकांच्या झुंजात पकडून त्यांना किती झोडपलं, किती वाकवलं. आज आम्ही पुरुषांना आमचा इष्टा दाखवला आणि मी नको नको म्हणत असतानाही पॅन्ट मला आडवाने घालायला लावले पाहिजे. हे कपडे तुला आमच्या बेबीने घालायला लावले. हो, काही झालं तरी आजच जावई काकूंना बोलवून घे. म्हातारे टाकी मॅडम, आय डोंट लाईक मराठी जावई बापू. असं पॉवरफुल इंग्रजी बोला ना. हो, मग. माझ्या घरात तुझं असं अर्धवट इंग्रजी नको. अर्धवट का होईना, बोलताना आपली वट वाटते. आजकालची पोरच बघा ना, मराठीऐवजी इंग्रजीतून शिक्षण घ्यायला लागले आणि म्हणून बॉबी शिक्षणाने मला इंग्रजीतून बोलायला सांगितलं. ती एक शहाणी आणि तू दीड शहाणी. म्हणजे मी दीड पटीने शहाणे. कर्म माझं. कर्म कोणाचाही असो, करता आमच्या इंडियनचा पुढारीच आहे. क्रियापद मात्र आपल्या बॉबी सिस्टरच आहेत. त्यांनीच मला सांगितलं, फॅशनेबल कपडे घालून नीट नेट करायचं, मोडकं तोडकं का होईना फाड इंग्रजी बोलायचं. गर्व से बोलो, हम इंग्रजीत बोलेगा. आता तुझ्या पुढे हात जोडते मी. असं बोलून देवाला लाजू नका. मी आता पाव पकडते. मला चांगलं इंग्रजी येण्याकरिता भरभरून आशीर्वाद द्या. असं अर्धवट इंग्रजी बोलण्यापेक्षा आधी मराठी बोलायला शिक. मराठी में कुछ दम नाही मॅडम. दोघे मराठी भाऊ वाटताना इंग्रजीतूनच वाटतात. तुम्हाला सांगते मॅडम, मी इथे कामाला येण्याच्या अगोदर एका सिनेमानटीकडे कामाला होते आणि तिच्याकडे येणाऱ्या मोठमोठ्या माणसांबरोबर अशी काय आठवण इंग्रजी बोलायची, चढलं म्हणजे लक्षण ते. असं वाटायचं की एका मागून एक इंग्रजीचं पुस्तकच वाटतं. आता तू गप्प बसायला काय देशील? अहो, एवढी मोठी नटी कोणाबरोबरही न बोलता गप्प बसायचं असेल तर विस्कीचा एक पॅक घेऊन गप्प झोपून जायचं.
अशी गप्प व्हायचा. बस तर गप्प बसते. मला माहीत आहे माझं पॉवरफुल इंग्रजी तुम्हाला कळत नसेल आणि म्हणून तुम्ही माझ्यावर रागवता. तर तुमचा इंग्रजी कच्चा आहे त्याला मी काय करू? हे बघ, माझं इंग्रजी कच्चं आहे तेव्हा तुझं पॉवरफुल इंग्रजी बाजूला ठेवून माझ्याशी मराठीत बोल. बघ कोण आलंय ते. अरे स्नेहल मावशी, वेलकम. आता फार छान दिसतेय. थँक्यू मावशी. ताई, स्नेहल बरं झालं बाई तू आलीस. तुला तातडीने फोन केलास, काय गडबड? हो ऑफिसवर असा वेळच नव्हती, शेवटी गाडी पाहून आले. आणि मस्त फ्रेश होऊन बोलू आपण. आता तू समजावले. आता सासरी भांडण करून कायमची राहायला. कायमची राहायला म्हणजे अगं नवऱ्यापासून घटस्फोट द्यायचा म्हणजे तेच विचारते आहे. पण काहीच सांगायला बोलायला तयार नाही. मला तर काय करावं सुचत नाही. अगं आपल्याला नसून तरी काय उपयोग? शेवटी निर्णय बेबीने घ्यायचा आहे. तिच्या आयुष्याचा प्रश्न आहे. लग्नाला अजून वर्ष देखील झालं नाही. तिच्या डोक्यात काय चालू आहे तेच कळत नाही. डोळ्यात देखून आपल्या पोरीचा संसार विस्कटला जावा हे पाहून अन्न देखील गोड लागत नाही. लेकासाठी तुम्ही काही करायचं तर आपण कर्तव्य पार पाडला. काही कमी पडू दिलं नाही. आता स्वतःच्या संसाराचा आयुष्याचा तिने विचार करायचा आहे. आपण आपल्याला ताप करून केलं काय अर्थ आहे? सगळा आनंद करायची वेळ आली. सोन्यासारखं सासर मिळालंय पोरीला. नाव ठेवायलाही जागा नाही. माणसंही फार चांगली. असं सगळं असताना बेबीने असं का वागावं हेच कळत नाही मला. बेबीचा पहिल्यापासून स्वभावच हट्टी आणि जिद्दी. त्यात आपलं ते बरोबर असा गैरसमज करून घेणाऱ्या पोरांच्या स्वभावाचा थांबता कसा लागतो आई बाबांना. लग्नाअगोदर ते सगळं ठीक होतं. पोटची पोर म्हणून झाकली मुठेवर तुला. पण आता लग्न झालंय तुझं. अगं आपल्या आई बाबांप्रमाणे सासूच्या माणसाने आपल्या मर्जीप्रमाणे आपल्या शब्दजलीत वागावं. नवऱ्याने बाजूच्या तालावर नाचावं असं वाटतं आजकालच्या पोरींना. आज आपण कसे वागतोय अजून काही वर्षांनी कळेल बेबीला. परंतु तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. संसारात मोठं जोडतं घेऊन तडजोडीनं वागायला हवं हे कधी कळलं नाही बेबीला कोणाच ठाऊक. मावशी कशी आहेस? मी बरी आहे. तू कशी आहेस? मी पण बरी आहे. तुम्ही जे बोलत होतात ते ऐकलंय मी. तुमच्या पिढीचा मंत्र जपत बसायला मी काय 17-18 शतकातील मुलगी नाही. माझ्या मर्जीविरुद्ध सासरच्या माणसांसोबत पडखावून नाचणं मला जमणार नाही. तू आता शाळकरी मुलगी राहिली नाही. तुझं लग्न झालंय हे विसरू नकोस. मी न विसरताच सांगते. माझ्या आयुष्याचे निर्णय घ्यायला मी समर्थ आहे आणि कायद्याने सज्ञान आहे. कायद्याने सज्ञान असल्याचं ठरवल्याचं तुझं वय झालं हे मला मान्य आहे बेबी. परंतु याचा अर्थ असा होत नाही की साऱ्या जगाचं ज्ञान आपल्याला आहे. कायद्याचं सज्ञान असल्याचं प्रमाणपत्र मिळतं. परंतु व्यवहारी जगात शहाणपणाचं सर्टिफिकेट अनुभवानेच मिळतं. सासरच्या गुलामगिरीतून मला माझी सुटका करून घ्यायची आहे. तुम्हाला जर माझी इथं अडचण होत असेल तर माझी सोय मी दुसरीकडे करते. परंतु त्याकडे मात्र परत जाणार नाही. ऐक स्नेहल, काय अवदसा आठवली आहे तिला. अवदसा मला नाही, माझ्या सासरच्या माणसाला आठवले. बेबी ताई तू जा. मी बोलते बेबी बरोबर. बोल. काय ग मावशी, तू सुद्धा माझ्या एका अशिक्षित माणसाप्रमाणे बेबी बोलतेस. बॉबी किती सुंदर नाव आहे माझं. आईचं एक ठीक आहे ग. कितीही ज्ञानी असायचं आवडत असली तरी शेवटी एक हाऊस वाईफच. किचन ते बेडरूम हेच जग. बाहेरच्या जगाचा अनुभव कुठे आहे तिला. हे बघ बेबी, मी तुझ्या आईपेक्षा जास्त शिकलेली आहे हे खरं आहे. ऑफिसमध्ये उच्च पदावर आहे हे सुद्धा खरं आहे. परंतु घरात बसून बाहेरच्या जगाच्या अनुभवाचे प्रमाणपत्र माझ्यापेक्षा जास्त आहे तुझ्याकडे. तुझं सुद्धा बरोबर आहे ग. ती तुझी मोठी बहीण ना, त्यातून तू तिची लाडकी. मग तिच्यातला दोष तुला कसा दिसणार. मी दोष तुला तरी तुला देते. तू शांत ठेवून मला सांग, असं तडकाफडकी माहिती येण्याचं कारण काय? कारणाशिवाय मी असं वागेन असं वाटतं का तुला. मुळीच नाही.
कशाची? मी तुझीच लाडकी भाची आहे ना. तुला शंका आहे की काय? तू तरी समजून घे ग. नाहीतर आई बाबांची रोजचीच कटकट. हे करू नकोस आणि ते करू नकोस. तुझ्या आई बाबांचं राहू दे ग. तुझ्या सासरची माणसं कसली गती. त्याला शिंग आणि शेपूट नाही म्हणून त्यांना माणसं म्हणायचं इतकंच. नाहीतर जगावेगळे प्राणी. एक सरकार नुसतं काम 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 आणि काम. आता तूच सांग मावशी मला की फॅशनेबल मुलगी त्याला सून म्हणून मिळाली आहे याचा जराही अभिमान नाही आहे त्या माणसाला. एखाद्या वेळेस सुनांचं प्रदर्शन बनवण्याची कल्पना कुणाच्या डोक्यातून निघालीच ना तर शेवटीच म्हणून तुला उभं करण्याची विनंती करेल तुझ्या सासूला. कर कर तू सुद्धा ना थट्टाच कर माझी. रागावू नकोस ग. बरं तू इथे कायमची राहायला आले म्हणजे पुढे काय करायचं ते ठरवलं असशीलच. मी माझ्याकडून पक्क ठरवलंय. पण तो म्हणजे तुझा नवरा इथे राहायला येणार आहे? नाही ग. माझ्या कॉलेजचा मित्र राकेश. तुझ्या त्या मित्राचा तुझ्या संसाराशी काय संबंध? त्याच्याच भरोशावर झटकाफटके निर्णय घेऊन माहेरी आले मी. मात्र इथं आल्यापासून तो मला भेटत नाहीये. अगं फोन सुद्धा नाही केला त्यानं मला. बहुतेक तातडीच्या कामासाठी बाहेर गेला असावा. म्हणजे तू तुझ्या मित्राच्या राकेशच्या सल्ल्यानं सासर सोडून माहेरी आली असतं. येताना कपड्याची बॅग भरून आणली असशीलच ना? मग रिकामी बॅग घेऊन यायला मी काय तुला कोणत्या नाटकाची हिरोईन वाटते का? तू खरी खुरी हिरोईन आहे पण कुणाची? हिरोची का विलनची? तुला लवकरच कळेल की बेबी कोणाची हिरोईन आहे ते. पिढ्यानपिढ्या स्त्रीला आपल्या बंधनात जखडून ठेवणाऱ्या आणि शब्दाच्या तालावरती नाचवणाऱ्या पुरुष जातीला हादरा देणार आहे तू. म्हणजे पुरुषांच्या एखाद्या वेळेला बॉम्बस्फोट घडवणार आहेस की काय? त्यापेक्षाही भयंकर स्फोट असेल तो. अरे वा, हे असं इतकं साहस करायला आम्हाला नाही जमलं. माझं काही चुकतं असं वाटते की काय तुला? तुझं कसं चुकेल? तू काय अशिक्षित नाही. तू आपल्या कर्तृत्वानं आई बाबाचं नाव उज्ज्वल करशील. ताई, बेबी सारखी जुनी मुलगी तुझ्या पोटी जन्माला आली हे तुझं भाग्यच म्हणायचं. माझं भाग्य तर उठून चाललंय म्हणून तर लोकांकडनं मला तुझे शब्द ऐकून घ्यावे लागतात. हिच्या या अशा विचित्र वागणुकीमुळे टवाळखोर काठी तोंडावर नाही पण पाठीमागे काय बोलतात ते काय माहित तुला? अगं मला माहित नसायला काय झालं. मी काय तुझ्यासारखी हाऊस वाईफ आहे. घराबाहेर पडली की रोड रोबीची भाषा पडतेच कानावर. तिला घरात बसून बाहेरच्या जगात काय चाललंय ते कसं करणार? कालची दामल्यांची सून पटकन बोलून गेली तुमचं ते सासरहून रिटर्न आलेलं पार्सल काय करतंय म्हणून. माझ्या कानानं असे शब्द ऐकायची सवय नाही. तू अगदी काकूबाई आहेस. इथल्या काही निमित्तानं होईना बाहेरच्या जग आपली दखल घेत याचा अभिमान असायला हवा. तुला सांगते मावशी, आंबट शौकी तरुणांची फिरती घ्यावी म्हणून जवळ रस्त्यावर जाताना नागरिक सगळे फुलत आहेत. त्यातूनच माझी फिरती घ्यायचा कोणी प्रयत्न केला तर त्याला अशी काय अर्थ घडवते की त्याची माफ करा म्हणून क्षमा यशामधून निघून त्याला स्वीकारते. आजच्या जगात असंच वागावं लागतं गं. ऐक स्नेह, ऐकतेस ना? ऐकून न यायला मावशी काय कैरी नाही. ताई, तू कशाला आलीस बाहेर? आम्ही बोलत होतो ना. तुला चहा कसली कॉफी तेच विचारायला आले. अगं चहा कॉफीचं नंतर बघू. तू जा आपल्या कामाचं बघ. आमच्या आईला अवघं जग वाईटच दिसतं. असं कोण म्हणतं? मग बरोबर. बेबी, आमच्या ताईच्या चष्म्याचा नंबर बदलला असणार. खरं सांगू बेबी, मला सुद्धा वाटतं तुला सोन्यासारखा नवरा मिळालाय. सोन्यासारख्या असलेल्या माझ्या डोळ्याचं पिस्टळ उघडं पडले. आता त्याला पण नाही इतकं घेणार नाही. म्हणजे तू नवऱ्याला विकायला निघाली असती काय? त्या अलवाच्या पद्मतेला कोण विकत घेणार? अगं, तो एका कारखान्याचा मालक आहे. स्वतःच्या कर्तव्यावर उभं केलं त्याने ते वैभव. तू बोलतेस ते बरोबर आहे ग. एका कारखान्याचा मालक म्हणून कर्तव्य आणि खूप चांगला आहे तो. परंतु नवरा म्हणून पसंत नाही मला ते जुन्या विचाराचं मॉडेल. जुनं मॉडेल म्हणजे टीव्ही, फ्रीज, गाड्यांचं जुनं मॉडेल बदलून नवीन घेतात तसा नवरा बदलणार आहेस की काय तू? काय फरक पडतो की कायद्याची घटस्फोट घेतला तर? बिघडणार काय? कायद्याने स्फोट करायचा सोयच केले ना. त्याचाच फायदा घेणार आहे तू. फायदा की गैरफायदा? आता तुला माझा राग आला तरी चालत. तुझं हे असं वागणं पटत नाही असं म्हणण्याऐवजी तुझं डोकं ठिकाणावर नाही असं मला असं वाटतंय मला. तुला सुद्धा असंच वाटतं. अगं तुझं जे दिसतं तेच बोलते. तुझं डोकं ठिकाणावर राहणार कसं? नवरा, सासू सासरे सारखं डोकं फिरवत असणार. चारही बाजूचे स्क्रू डिले पडल्यावर डोक्याचा आता सटकणारच. मग हे तुझं हे बोलणं. तुला समजलंय, हे आलंय माझ्या लक्षात. मावशी, ही बोलू का? बोल ना. तुमचं बोलणं आलंय माझ्या कानावर थोडं. बट आय एम व्हेरी सॉरी. अंजू खूप इंग्रजी बोलते ना?
कळलंय का? मग 1 वर्ष सासरी राहिली ती एखाद्या सहलीला जाण्यासारखंच म्हणावे लागेल, नाही का? बबिताई, मला एक सांगा, एका वर्षात तुमच्यामध्ये प्रेमाचे क्षण कधी आलेच नाहीत का? अंजू, कसले क्षण? काय बोलते आहेस तू? तुला तरी कळते आहे का? मला कळतंय म्हणूनच बोलते. आणि याहूनही जास्त काही कळत असेल असं जर म्हणाल, तेही सारं तुम्हीच काही शिकवलेलं आहे. अंजू, अगदी बरोबर आहे तुझं. बोल तू, बिनधास्त बोल. म्हणे नवरा आवडत नाही, पटत नाही, हे काय बोलणं झालं? आपल्या नवऱ्याने कसं दिसायला हवे तुम्हीच ठरवा ना. त्याने कोणते कपडे घालायला हवे, काय खायला हवं, काय खायला नको, या सगळ्या गोष्टींना रुसून बसायचं सोडून नको नको तेच करत बसतात. सासरची माणसे ठीक नाहीत म्हणे. मला सांगा बबिताई, तुम्ही त्यांच्याजवळ किती दिवस वेळ घालवला? किती वेळा त्यांना समजवलं? सांगा ना. एवढं सगळं बोलण्या इतका आपलेपणा आपल्यात आहे म्हणून बोलते. राग आला असेल तर माफ करा, पण शेवटचं एक सांगते, तुम्ही जर इथे कायमचा राहण्याचा निर्णय घेतला असाल तर मी इथे एक क्षण देखील राहणार नाही. अगदी सगळं काही सोडून निघून जाईल. कारण या अशा रंगीबेरंगी कपड्यात पुजलेल्या विचारात मला जगता येणार नाही. बबिताई, बदल हा विचारात असायला हवा, कपड्यात नाही. समजलं? येते मी. बोला की तुम्हाला काय बोलायचं आहे. कळलं तुला अंजू काय बोलली ते? जे अंजूला कळतंय ते तुला कधी कळणार काही कळतच नाही. बरं तू माहेरी आलीस ते घरच्यांना फोन केलास, सांगून की न सांगता? घरात होता कोण सांगायला? नवरा आई आपल्या कामाला गेले होते. एक चुलत दिरा असतो, तो गेला होता भटकायला. राहिली ती बहिरी सासू आणि लटपटणारा सासरा. त्यांना सांगितलंय. मग काय बोलले सासू सासरे? काय बोलणार? मी कधी एका शहराबाहेर पडते याची वाटच बघत असावी. डोळ्यात पाणी आणून सासू बोलली, पोरी तुमची सून नाही, मुलगी आहेस म्हणून. डोक्यात राग सासू घेणं बरोबर नाही. त्यानंतर सासरेही बोलले, इकडं थांब म्हटलं तरी तू थांबणार नाहीस, म्हणून तुझी वाट नाही अडवते. जाताना नीट जा आणि घरी यायला फोन कर म्हणून. दुसरं काय बोलणार बिचारे? मग घरी आल्यावर तू फोन केलास की नाही? अडले माझं खेटर, आईलाच फोन करून कळवलं. तू असं तडकाफडकी निर्णय घ्यायला काय घडलंय? विशेष काही नाही ग. काल दुपारी राजूला कारखान्यात फोन केला होता. त्याला म्हटलं माझा मूड झालाय, फिरायला जाऊया म्हणून. दुपारी लवकर घरी ये. मग काय बोलला राजू? ते बावळट्यात काय बोलणार ते मला माहीतच होतं. बायकोच्या मूडपेक्षा कारखान्यातली कामं जास्त महत्वाची वाटतात त्या बटाट्याला. आता हा बटाटा कोण आला मध्ये? बटाटा म्हणजे माझा नवरा ग. तो मला कधी कधी लवंगी मिरची बोलतो, म्हणून मी त्याला पिठूळ बटाटा बोलते. म्हणजे हे लवंगी मिरची आणि बटाट्याचं भांडण आहे तर. बरं तू फोन केला तेव्हा काय बोलला तुझा हा बटाटा? नेहमीच तुमतुन वाजवलं त्याने. त्याला तुणतुणं सुद्धा वाजवता येतं? शब्दाचा हा अर्थ बरोबर असतो. तो बोलला कारखान्यात आज खूप काम आहे, उद्या जाऊ. एवढंच ना? त्याच्यात भांडणाचा आणि राग येण्याचा प्रश्न कुठे आहे? नवरोबाच्या तालावरती नाचणारी असते याचा प्रश्न नव्हता, पण त्याचे बोलणं ऐकून खोपडी सटकली पाहिजे. आधीच रागाने स्क्रू ढिले पडल्यावर खोपडी सटकणारच. खरं तर तू फिरायला जायचं म्हटल्यावर नवऱ्याने हातातलं काम जिथल्या तिथे टाकून तुला फिरायला घेऊन जायला हवं होतं. बायकोची मर्जी सांभाळता येत नाही तो नवरा कसला? ते त्या कुरमुऱ्याला कोण सांगणार? आता तू बोलशील घ्या कुरमुरा फोडून. हे माझा नवरा चढ दुसरं टोकलं. त्याच्या आईकडे बसला असतो, माझ्याशी बोलताना मुरमुरत बोलतो. म्हणून तू त्याला मुरमुरा म्हणतेस होय? नाहीतर काय, राकेश सारखा असता आता नसते बोलले मी त्याला असं. राकेश? हा राकेश कोण? नाव घेऊ नकोस त्या मेल्याचं माझ्या घरात. त्यानंच भुरळ घातले हिला. त्याच्यात संगती नकता अनात वारा भरल्यागत वागते. म्हणजे हा राक्या? शक्य नाही. राकेश माझा मित्र आहे. ही कॉलेजमध्ये असताना लोचट कुत्र्याप्रमाणे हिच्या मागं मागं दूध बळायचा. आमच्या घरी पण यायचा सारखा. त्याचा बाप दारूचा धंदा करायचा. आता तो सुधारलाय तरी लोक त्याला झिंग्या बुवा म्हणतात. त्याचा एक नाक काढतो, बाप कमाईवर मजा मारते. ताई तू उगा डोकं टाकून कशाला घेते? तुझा बीपी वाढायचा. अगं आपल्या बेबीचा जवळचा मित्र आहे तो. त्याच्याच सल्ल्याने तर बेबी माहेरी आली. अगं बाई काय ऐकते मी? असं असेल तर मला जगात तोंड दाखवायला नको. अगं तू तोंड लपवलेस म्हणून जगाचे डोळे मिळणार नाही, ते उघडेच असणार. त्या राकेशचा इतका राग करायला त्याच्यामुळे कुठं आभाळ पोचवतंय की धरणी तू बघतीये. तो स्वतः कसले उद्योगधंदे करतो? त्याचे बरेच धंदे आहेत असं बोलतो.
बरेच धंदे आहेत असं बोलतो. त्याच्या पॉकेटमध्ये 1000-500 शिवाय नोटाच नसतात. पण जेव्हा सासरी कसं वागायचं याचा फोन करून सल्लाही देत असतो तो. इतका जवळचा मित्र आहे माझा. चांगला कुटुंब वसूल दिसतोय मुलगा. त्या बिचाराचाही सुखाचा संसार असेल ना? तेवढं सुख नाही त्याच्या नशिबात. सगळी सुख त्याच्या पायाशी लोळून घेत आहेत. पण बिचाराची बायको अचानक गेली की काय? वर गेली नाही ग, घटस्फोट होऊन गेली. म्हणजे तिथेही स्फोट झाला तरीच तो तुला सुखी संसाराचे सल्ले देतोय. मी इथं आल्याचं त्याला फोनवर बोलले. का आनंदी झाला तो. मला म्हणतो कसा, बॉबी तू जो निर्णय घेतलायस तो अगदी योग्य आहे. तुझ्या सुखासाठी वाटेल ती मदत करायला तयार आहे तुझा हा मित्र. असं बोलला तुझा मित्र? आज भेटायला जाणार आहे मी त्याला. काही जायचं नाही त्या मेल्याला भेटायला. मेल्याला नाही, जिवंत माणसाला भेटायला जाणार आहे. ताई तू उगाच कशाला अडवतेस तिला? ती जाते तर जाऊ दे ना. अगं तो माणूस तू समजते आहेस ना, तितका वाईट नाही आहे तो. त्याची जेव्हा भेट होते तेव्हा मला जो आनंद होतो तो काही शब्दात नाही सांगू शकत मी. हो का? मी एक तुला शब्दकोश आणून देईन ना. तुला सगळी थट्टाच वाटते. पण खरंच सांगते मावशी, चालता बोलता असा एटोबात चालतो तो. आणि सिगारेट होण्याची त्याची स्टाईल म्हणजे बघण्यासारखी असते. हो का? माझ्या भाजीचा असा ऐकव आणि अडगत मित्र आहे याचा मलाही अभिमान आहे. त्याचं भारदस्त व्यक्तिमत्व, दिलखुलास हास्य, मधुरगोड शब्द ऐकणारा माणूस भारावरच जातो. झपटणाऱ्या अवस्थावर कशी मैत्री करणाऱ्यांची. अशा झपटलेल्या माणसाची संगत सोडायची तर फाटक्या चपलांचा आणि मिरचीचा वाटारा पडायला हवा. त्या माकडाच्या मागं धावायची हिला काय एवढं साठवलंय कोण जाईल. राकेशला मागणं म्हणायला त्याला काही शेपूट फुटले नाही. अगं बिन शेपटीचं पुत्र ते हात केलं तरी उकिरडा कुठे आमचे जावई बापू आणि कुठे ते उन्हाळ काढतं. ते बघ, जावई म्हणून तुला किती कौतुक करायचं आहे ना ते खुशाल कर. परंतु ते बावळट्यात माझा नवरा आहे असं मैत्रिणीला सांगताना लाज वाटते मला. का ते सिगरेट ओढता येत नाही, का ड्रिंक केलं जमत नाही त्या ठोंब्याला. राकेश तर कॉलेजमध्ये असल्यापासून विस्कीची बॉटल एका वेळेत खाली करायचा चॅलेंज करतो. चला गाणं सुद्धा ओढतच ना. ओळख असणार म्हणजे काय, त्याचं टोपण नावच आहे चिलमी बहादर. ताई आजकाल अशाच माणसाला हिरो समजतात आजकालच्या पोरी. खरंच आहे ते. नाहीतर माझा नवरा. कधी कधी मला असं वाटतं लहान बाळाचं नाक दाबून औषध पाजतात ना, तसं नाक दाबून विस्कीची बॉटल त्या तोंडात कमी करावी आणि सिगरेटही बोंबावी. आधी मला एक विषाची बाटली आणून दे, मग तुला काय करायचं ते कर. तू उगाच विषाची परीक्षा घेण्याचं नाटक करू नकोस. आजकालच्या विषानं झुरली आणि पाळी सुद्धा मरत नाही. फुकटची मात्र धावपळ होते आपली. खरं आहे तुझं म्हणणं बेबी. आजकालच्या वस्तूमध्ये खरेपणाऐवजी दिखाऊपणाच जास्त असतो. मी मात्र कोणतीही वस्तू घेताना पारखूनच घेते. यापुढे मला माझ्या मर्जीने जगता यावं म्हणून विषयी पचवायची तयारी आहे माझी. पावला पावलावर झगडाच्या मर्जीप्रमाणे जगायला कोणी कुणाची सीता सावित्री नाही मी. जावई बापूंसारख्या सरळ मार्गी माणसाला दुःख देऊन तू कुठचं सुख मिळवणार आहेस. माझ्या सुखाचा मार्ग गल्ली कोलातून जात नाही. स्वर्ग सुखाचा राजमार्ग आहे. कळलं तुला? कशी आहेस? मी बरी आहे. मावशी तुम्ही कशा आहात? मी बरी आहे. तू कशी आहे? मी एकदम मस्त मजेत आहे. मला कॉलेजला जायला उशीर होत आहे. बस आता मला कॉलेजला जायला उशीर होत आहे. तरी आहे काय करणार, आमचे काही कामातच काय असतं. मला कॉलेजला जायचं आहे, घाईत आहे. तरी आली काय करणार, आमच्या बाईची सगळ्या कामातच घाई असते. त्यानेच मला जबरदस्तीने घराबाहेर काढलं. तुला घराबाहेर काढलं म्हणजे? घरातून हाकललं नंबर नाही. सेव असेल माझ्याकडे आई, मला वाटतं. मावशी आता तुम्हीच बघा ना, भांडणे दोघं नवरा बायकोंचं, मधल्यामध्ये फुकटची माझी धावपळ. काय ते नीट सांग बघू. तसं घाबरण्यासारखं काहीच नाही. वहिनी ते रागाने आले ना, त्यामुळे भाईला घरात चैन पडत नाही. दोघं नवरा बायकोंचं भांडण म्हणजे तुझं माझं पटे ना आणि तुझ्या वाचून करमे ना. वहिनी तुझ्या रागाचा पारा उतरला की नाही ते बघायला पाठवलं मला भाईने.
बघितलं वहिनी आत गेली. कोणाचा इराग कोणावरी काढायचा त्याप्रमाणे माझ्यावर कशाला. बघ ताई, जावई बापूंना किती बायकोची काळजी आहे ते. काळजी म्हणजे काय, बहिणीची नाही इतका वहिनीची काळजी घेतो तो. मी जळत नाही हो, तुमचा गैरसमज होऊ नये म्हणून स्पष्ट बोलते. आता मी घरातून बाहेर पडेपर्यंत भाईला काही धीर नव्हता. सारखं माझ्या मागे त्याचं टुमणं, अगं जाऊ नये अगं जाऊ नये. शेवटी मीच रागाने भाईला बोलली, भाई बायको तुझी, तू तिचा नवरा, माझ्याऐवजी तुझं ना तुझ्या सासू वाढेल. मग काय म्हणाले जावई बापू? आमचा भाई म्हणजे काय, डोक्यात उवा नसलेला बुवाच आहे, फक्त दाढी वाढलेली नाही इतकीच. मला कसा म्हणतो पूनम, आज कारखान्यात अर्जंट काम नसतं ना तर सासूबाईंच्या हातचा साजूक तुपातल्या शिऱ्यावर ताव मारायला मीच गेलो असतो. आई ते खरं आहे ग, वहिनीच्या पायगुणानं कारखान्यात बरंच काम वाढलंय. त्यांच्या मागे कामाचा इतका व्याप आहे, सगळं काही त्यांना एकट्यानं पाहावं लागतं. घरी आल्यावर तरी काय, आमच्या बाईला तारेवरची कसरत करावी लागते. एकीकडे मम्मी पप्पांची मर्जी सांभाळावी लागते, तर दुसरीकडे बायकोला खुश ठेवण्यासाठी धडपड करावी लागते. शिवाय लाडक्या बहिणीचे हट्ट पुरवायला लागतात ते वेगळेच. आता मी इकडे आले ना, त्याचा मोबदला म्हणून येत्या दिवाळीला मोबाईलचा नवा पीस घेऊन द्यायचं कबूल केलं भाईने मला. मज्जा आहे बुवा बहिणाबाईची. मग बहीण कुणाची, वहिनी इथे माहेरी आली ना, बिचाराचं तोंड एवढंच झालं. ते पाहून मला खूप वाईट वाटतं ग. मला कसं म्हणतो पूनम, आज कारखान्यात अर्जंट काम नसतं ना, आज कारखान्यात अर्जंट काम नसतं ना तर मीच गेलो असतो. हा वयाने मोठी असली तरी सासरी कसं वागायची समज नाही तिला. उगाच डोक्यात राग घालून घेते. अगं बाई बोलत काय बसले, कॉलेजला जायला उशीर होईल आता मला. आता जाताना बस वेळेवर मिळायला हवी, नाहीतर रिक्षाचे पैसे वसूल करून घेईन मला भाईकडून. निघते मी. बरं निघू. आपण बोलतच काय बसलो, पुन्हा मग काहीतरी खावं जा. आई खायला काहीच नको. वहिनी कधी येणार आहे तुम्ही सांगू भाईला निरोप. माझा निरोप सांगा म्हणावं, तुमच्या मावस सासूबाईंनी सांगितलंय बेबी आलीच आहे तर राहू दे एक दिवस, तेवढी कळ सोसा. मावशी तुम्ही असा निरोप दिल्यावर आमच्या भाईला बायकोची आठवण झालीच तर तेवढी कळ तो सोसणारच. फार मानतो तो तुम्हाला. बरं निघते मी. हा वहिनीला माझा निरोप सांगा. येताना डोक्याचा राग शांत करूनच येते मी. वयाने लहान असून किती प्रेमळ समंजस आहे बेबीची नडी. ती आल्याबरोबर बेबी आत निघून गेली हे मला काही बरं नाही वाटलं. मी मुद्दामूनच आत गेले मावशी. दुरून डोंगर नेहमीच साजरे दिसतात. तुला काय माहिती, पांढरी पाच उगाच मध्ये लुटून करत असते. आता कोणी काही म्हटलं तरी माझा निर्णय पक्का आहे. मी मात्र त्या घरी परत जाणार नाही. आता कुठे निघालीस? राकेशला भेटायला चालले. काही जायचं नाही त्याला भेटायला. का? मी सांगते ना तू. पण मला जायचंय. नाही जायचं सांगितलं ना, नाही जायचं म्हणजे नाही जायचं. पैसे दे. राजेशला सांगायला पाहिजे वाटते. आता कोण आलं? निशा आली. बाई बाई बाई, आजकाल माणसानं कोणावर भरोसा ठेवायचा तेच कळत नाही. अहो वरून सोड, या आतून कावळ, अशी तर आहे बघा आजकालच्या माणसांची. आपल्या आजूबाजूला लबाड माणसांचे असले धंदे चालतात हे आपल्याला माहीतच नसतं. अगं कसले धंदे, कोणाबद्दल बोलतेस? म्हणजे तुमच्या कानावर आली नाही वाटतं ती गोष्ट. कोण अचानक गजगली काय आपल्या कॉलनीतलं? अगं कचकलं नाही पचकलं, ते झिंगे बुवा आहेत ना ते, त्यांना काय झालं? आयुष्यावर दारूचा धंदा केला, आता बुवा बनले. त्यांचं ते कार्ट राख्या. राकेशला काय झालं? त्या मेलेला काय होतं, त्यानेच आपल्या कॉलेजच्या पोरांना चरस गांजा जास्त करून फिरवलं. उगाच काहीतरी बोलतो. राकेश काय चरस काढून धंदा करतो?
की दारू धंदा करतो? अगं मेहनते गांजाचा काय तो विकतोच काय? यासाठी आपल्या कॉलनीतल्या कितीतरी पोरींना यात गुंतून फशी पाडलंय. प्रेमाचं नाटक करून फसवलं त्या लांडग्याने. आपल्या अबूचा गौरव नको म्हणून त्याच्या आई वडील गप्प बसले. आज मेल्याचं भांडं फुटलं. अहो असं कसं होईल? आमच्या बेबीचा जवळचा मित्र आहे तो. तुम्हाला कोणतरी काहीतरी चुकीचं सांगितलेलं असणार. अहो तुम्ही सज्जन माणसात म्हणून सांगितलं. अशा माणसांना जोड्याजवळ सुद्धा उभं करू नका. अहो माहिती आहे याची स्टोरी तुम्हाला काय ते? स्टोरी चिमण्या कावळ्यांची गोष्ट सांगतात त्याप्रमाणे लांबत जाऊ नकोस. काय ते झटपट सांग बघू. अगं ती पुजाऱ्यांची नम्रता आहे ना, तिला घेऊन राकेश एका गार्डनमध्ये फिरायला गेला. तिथून त्याने लगेच आपल्या मित्राला फोन केला. मित्र तिथे लगेच आला एक बॅग घेऊन. तो बॅग घेऊन राकेश निघाला. राकेशची नम्रता टॅक्सीत बसून आपल्या नाक्यावर उतरले. पण त्या बॅगेत काय आहे हे साध्या वेळा नम्रताने विचारलं नाही. तुला नक्की काय सांगायचंय? अगं सांगते ना, हे प्रकरण वंशुकासारखं भयंकर आहे. ती दोघं नाक्यावर उतरल्यावर घरी न जाता राकेश तिला एका हॉटेलमध्ये घेऊन गेला. आधीच त्याच्या पायथ्यावर असलेले पोलीस तिथपर्यंत पोहोचले होते. त्याला हॉटेलमध्ये शिरताना बघितलं. साध्या वेशातील पोलीस आपल्याच पायथ्यावर आहे असा संशय राकेशला आला. त्याने आपल्याकडली बॅग नम्रताकडे देऊन 2 मिनिटात सिगारेट घेऊन येतो असं सांगून तिथून पळण्याचा प्रयत्न केला हो. पण त्याच्या मनातील कावा तिच्या लक्षात नाही आले. ती त्याच्यावर विश्वास ठेवून बॅग घेऊन तिथेच थांबली. अगं बाई, त्या पोरीला एकटीला टाकून तो नादान माणूस पळाला की काय? मग हॉटेलचे पैसे कोणी दिले? बिचारीच्या पर्समध्ये पैसे होते का नाही? अहो प्रश्न पैशांचा नव्हताच ना, दुसरं झेंगाट मागं लागलं. साध्या वेशातील पोलिसांनी त्याला हॉटेलमध्ये बाहेर पडताना त्याचा बोकट खेचीत त्या पोरीजवळ आलं. ही बॅग कुणाची? बॅगेत काय आहे? असा प्रश्नांची भडीमार सुरू केल्यावर त्या नम्रताची बोबडीच वळली. त्या लबाड बोलल्यानं काय सांगितलं? अहो चक्क धोका दिला त्याने. ही बॅग नम्रताचीच आहे असं सांगितलं त्याने. बॅगेत काय आहे हे मला माहितीच नाही असं बोला राकेश. ती नम्रता ओक्साओक्शी रडायला लागली ग. पोलिसांनी धीर देऊन तिला गप्प केलं. त्या दोघांनाही घेऊन गेले पोलीस स्टेशनला चौकशीसाठी. पंचनामा करून बॅग उघडली. बॅगेत चरस गांजा असं वस्तूंचा साठा मिळाला. म्हणजे तो चरस गांजा या वस्तूंचा धंदा करतो की काय? राकेशने हात झटकून त्यात नम्रताला फसवण्याचा प्रयत्न केला. ही बॅग नम्रताचीच आहे असं ठासून बोलला तो. हे ऐकल्यावर तिची दाखलीत बसण्याची वेळ आली. त्या दोघांनाही थांबून घेतले. नम्रताच्या आईला हे प्रकरण कळलं तर तिला हार्ट अटॅक यायचा. व आधी घरी येऊन तिच्या वडिलांना घेऊन गेले पोलीस स्टेशनला. सगळ्या कॉलनी बोंबाबोंब झाले. पुढे काय होणार कोण जाणे. नम्रताच्या आईने तुम्हाला लगेच बोलवले. जायला हवंच नाही. बघ काय एक माणसं असतात. स्वतः शेण खातातच पण स्वतःबरोबर दुसऱ्याच्याही आयुष्याचं वाटोळं लावतात. बिचाऱ्या नम्रताच्या आईची काय अवस्था झाली असेल. नम्रताला सोडवायला काहीतरी करायला हवं. हो, राकेशसाठी जाणून बघायला हवा. आपल्या बेबीचा जवळचा मित्र आहे तो, शिवाय सल्लागारही. व अशाने हुशारी काढायला दूध पाजून जीवदान देण्याऐवजी त्याचा मुंडका छेदायला हवं. चांगल्या घरातील मुलींना भुरळ पाडून फसवतो तो दांडा. मेल्याला कायमचं सोडू द्या. असं बोलू नकोस ग. आमच्या बेबीला वाईट वाटेल. बेबी ईशाला बोलून पण तुला वाईट वाटलं असेल ना? राकेश असं असेल असं वाटलं नव्हतं का? नाही ना हा त्या नंबरच्या ठिकाणी मी असते तर काय केलं असतं आधी गं? नाही ते अनुभव घेतल्याशिवाय कसं कळणार तुला? तू जातेस ना त्याला भेटायला, जा जाऊन ये. तुला त्याला तुझ्या मदतीची गरज असेल. मावशी माझी परीक्षा किती आहे का? अशा बदनाम माणसाला भेटायचं सोडा तर तोंडही पाहणार नाही मी आयुष्यात. असा तडकाफडकी निर्णय घेऊन इतक्या दिवसाची मैत्री तोडतेस तू. त्याच्याच भरोशावर तर सासर सोडून माहेरी आलेस ना. चुकलं माझं मावशी. चांगल्या वाईटातले फरक कळायला कधी अनुभव लागतो हे तुम्ही सांगता तेच खरं. फक्त मला पटत नव्हतं. या जगात असंच असतं ग. दिसतं त्याच्या नेमकं उलट असतं. म्हणून थोडा मोठ्यांचे अनुभव ऐकून घ्यावे. निशा तू पुढे. नम्रताच्या आई असं मी 5 मिनिटात येते. तुम्ही लवकर या. मी इथेच थांबते.
कोण म्हणतं वेळ निघून गेली? माझ्या सासूची माणसं मला घरात किती चेहरे पांढरं वाटतं. सासरची माणसं फार चांगली. अगं तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसले असतील. आता तुझा अहंकार सोडून तू परत कधी जायचंय ते ठरव. हे नको आहे. आई फोन बघ. हॅलो हो बोला ना हो हो मी बेबीची आईच बोलते हो हो पूनम येऊन गेली आता नाही हो 5 मिनिटं देखील थांबली नाही बेबी जावई बापूंचा फोन आहे थांब ताई मी बोलते. थांबा स्नेहल बोलते हॅलो जावई बापू लाईट मी मुठीला स्नेहल मावशी बोलते. हो मी बरी आहे. तुमच्या नव्या नवलाईचा संसार कसा चाललाय? बायकोला कधी फिरायला नाटका सिनेमाला नेता की नाही? छे हो आमच्या बेबीच्या नाकावर कुठे आहे राग? इथे आल्यापासून सारखी तुमची आठवण काढते. काय म्हणाला? बेबीला न्यायला संध्याकाळी येत आहे. थांबा हा ताई जावई बापू म्हणतायत बेबीला न्यायला संध्याकाळी येऊ का? बेबी सूज बोलते थांबा हा बेबी बोलते. हॅलो हो मी बोलतेय. नाही तुमचं काहीच चुकलं नाही. माझं चुकलं. मी असं वागायला ठेवते फोन. आई मावशी ते येतात मला न्यायला. बेबी अगं अशी रडतेस काय वेड्यासारखी? बघ ताई कधी कधी नियतीच वाईटातून चांगलं घडवते. आजकालच्या तरुणींना हा धर. सावधगिरीचा संदेशवाजा इशारा आहे हा. जपून टाक पाऊल जरा.